तर मित्रांनो, आता थोड्याच वेळापूर्वी राजा शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि आपण त्याबद्दल थोडीफार चर्चा करणार आहोत। जर आपण हा चित्रपट म्हणूया तर हा पॅन इंडिया चित्रपट म्हणून येत आहे, म्हणजे संपूर्ण भारतात एकाच वेळी 3 भाषांमध्ये हा पिक्चर रिलीज होणार आहे, हिंदी, मराठी आणि तेलुगू। पण यापूर्वी असं डिक्लेअर केलं होतं की हा चित्रपट 3 पेक्षा अधिक भाषांमध्ये येणार होता, पण आताच्या बातमीनुसार हा चित्रपट फक्त सध्या 3 भाषांमध्ये पण पॅन इंडिया रिलीज होणार आहे। या मातीत आम्ही फक्त भगवा नाही, विद्रोह रोवला। आता ह्या चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला ट्रेलर बघून कळतं की मोठ्या स्केलवर हा सिनेमा बनवण्यात आलेला आहे। याचे लुक्स, याचे व्हिज्युअल्स हे फार सुंदर असे आहेत। ते बघता क्षणी आपल्याला असं कळते की हा जो मराठी चित्रपट आहे, माझ्याकरता तर हा नक्की मराठी असा चित्रपट आहे। तर हा खूप मोठ्या स्केलवर रितेश देशमुख यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वराज्य आणि याची स्टार कास्ट जसे मी माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, भरपूर मोठी आहे आणि माझ्या या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्टार कास्ट बद्दल त्यांची माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल स्टार कास्ट बद्दल तर तुम्ही माझा तो व्हिडिओ पाहू शकता। आता इथे रितेश देशमुख जे आहेत ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका निभावत आहेत। माझ्या माहितीनुसार शिवाजी महाराज जे होते ते फार तापट आणि उग्र स्वभावाचे होते, पण येथे तो जो रागीटपणा, तो जो रुद्र अवतार त्यांचा आहे, तो रितेश देशमुख यांच्या चेहऱ्यावर हवा तसा नाही दिसत आहे। खास करून जेव्हा त्यांचे ते डायलॉग डिलिव्हरी करतात तर आपण त्यांची तुलना, म्हणजे रितेश देशमुख याची तुलना तानाजी या चित्रपटात शरद केळकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका निभावली होती त्यांच्याशी करतो। तर हमखास या तुलनेवेळी आपल्याला शरद केळकर जरे उजवे वाटतात आणि कुठेतरी रितेश देशमुख हे जरा कमी वाटत आहे अभिनयाच्या बाबतीत। पण जेव्हा आपण हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघू तेव्हा चित्रपटाची कथा काय आहे, तो कसा पुढे सरकतो, या गोष्टींवर बहुतेक गोष्टी म्हणजे या गोष्टींवर आपले मत बदलू शकतात। सध्या तरी रितेश देशमुख मला तरी 100% असे या रोल मध्ये सूट होत आहे असे मला वाटत नाही। माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील माझ्या काही सबस्क्रायबर्सनी किंवा म्हणा काही व्ह्युअर्सने मला हे नमूद केलेले आहे की रितेश देशमुख या रोल साठी एवढे योग्य कलाकार नाही आहेत, त्याऐवजी अजून कोणतेही कलाकार बहुतेक चालले असते। पण येणारा काळ म्हणजे 1 मे ज्या दिवशी हा चित्रपट रिलीज होईल त्या दिवशी आपल्याला नक्की कळेल की पूर्ण चित्रपट जेव्हा आपण बघतो तेव्हा रितेश देशमुख त्या पूर्ण चित्रपटामध्ये शूट होतात की नाही। कारण बाकीचे जे मोठे मोठे कलाकार आहेत जसे की अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन, संजय दत्त, आता तरी ट्रेलर बघून वाटत आहे की योग्य कॅरेक्टर त्यांनी निवडले आहेत त्यांच्या त्या भूमिकेसाठी। त्याचप्रमाणे भाग्यश्री आहेत, विद्या बालन आहेत आणि जेनेलिया आहेत, त्या तरी आत्तापुरत्या तरी ट्रेलर मध्ये योग्य अशा मला भूमिकेत दिसत आहेत। आणि या ट्रेलर मध्ये जमेची बाजू, सगळ्यात जमेची बाजू म्हणजे अजय अतुल यांचे म्युझिक। हा जो ट्रेलर आहे याची जान जे आपण म्हणतो ती बॅकग्राऊंड म्युझिक आहे जी अजय अतुल यांनी कंपोज केलेली आहे। तर सध्या तरी या चित्रपटाचा ट्रेलर मला चांगला वाटत आहे। याचे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे, जे व्हिज्युअल्स आहे ते फार उत्तम आहेत। आणि जेव्हा आपण हा चित्रपट बघतो तेव्हा आपण ह्याची तुलना हमखास बॉलिवूड मध्ये छावा म्हणून एक विकी कौशलचा चित्रपट आला होता त्याच्याशी होते। जर त्याबरोबर सध्या तरी तुलना केली तर मला म्हणजे माझ्या पर्सनल मतानुसार मला छावा हा अधिक चांगला वाटला। जर मी छावाची तुलना आता या ट्रेलर बरोबर केली तर नक्की आपण बघू थिएटर मध्ये हा चित्रपट कसा वाटतो। तर आपण नक्की वाट बघू या चित्रपटाची जो 1 मे ला रिलीज होणार आहे आणि त्यावेळी आपल्याला नक्की कळेल की हा चित्रपट कितपत बघणं योग्य आहे आणि या चित्रपटाला रितेश देशमुख यांनी किती न्याय दिलेला आहे। तुम्हारे ज़हन में क्या है सिवा? तर असंच आपण भेटत राहू कोणत्या तरी नव्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिव्ह्यू मध्ये किंवा चित्रपटाच्या रिव्ह्यू मध्ये। तोपर्यंत टाटा, सी यू, बाय बाय।